नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण क्लास 8चा प्रॅक्टिस सेट 15.3 हा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला एक रॉम्बस दिलेला आहे जो ABCD आहे आणि याच्यामध्ये AB ची लेंथ दिलेली आहे 13 सेंटीमीटर, DC दिलेला आपल्याला 9 सेंटीमीटर आणि AD दिलेला आपल्याला 8 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी आपल्याला फाइंड करायला लावलेला आहे. फाइंड एरिया. ठीक आहे, आपल्याला याचा त्या ट्रॅपेझियमचा एरिया त्यांनी काय करायला लावलाय, फाइंड करायला लावला. तर सर्वात पहिले ज्या ज्या लेंथ आपल्याला प्रश्नात दिलेल्या आहे त्या लेंथ आपण लिहून घेऊया. पहिली लेंथ आहे लेंथ ऑफ AB, ही दिलेली आहे 13 सेंटीमीटर. दुसरं दिलेलं लेंथ ऑफ BC, ती दिलेली आहे 9 सेंटीमीटर. त्यासोबत आणि तिसरी लेंथ दिलेली आहे जी दिलेली आहे AD, ती आहे 8 सेंटीमीटर. अशाच प्रकारे आपल्याला एक ट्रॅपेझियम दिलेला आहे ज्याचं नाव आहे ABCD. हा काय आहे, हा ट्रॅपेझियम आहे, ट्रॅपेझियम. ठीक आहे, तर एरिया फाइंड करायचा आहे ट्रॅपेझियमचा. तर एक फॉर्म्युला असते जो आपल्याला माहित आहे, एरिया ऑफ ट्रॅपेझियम. एरिया ऑफ ट्रॅपेझियम फॉर्म्युला आहे 1/2 इंटू सम of the length of parallel side into height. हा फॉर्म्युला असतो एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा. जेव्हा एरिया ऑफ ट्रॅपेझियम फाइंड करायचा असेल तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला तिथे नक्की लिहावा लागेल. 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ द पॅरलर साइड इंटू हाईट. ठीक आहे, तर हाईट कोणती झाली तर AD झाली आणि पॅरलर साइड म्हणजे कोणती आहे तर AB आणि DC काय झाल्या, पॅरलर साइड झाल्या. म्हणून आपण लिहूया एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD 1/2. सम ऑफ द पॅरलर साइड. पॅरलर साइड कोणती आहे तर पहिली पॅरलर साइड आहे AB आणि दुसरी पॅरलर साइड, ते दोन्ही पॅरलर साइड आहे AB आणि DC. हे काय झाल्या, पॅरलर साइड झाल्या. आणि हाईट काय झाली तर हाईट झाली त्यांची AD, ही झाली त्याची हाईट. ठीक, चला तर व्हॅल्यू ठेवून देऊया. AB ची व्हॅल्यू आहे 13 प्लस DC ची व्हॅल्यू आहे 9 इंटू AD आहे आपला 8. सॉल्व करूया. इथं 1/2 इंटू 13 प्लस 9 ते होतात 22 इंटू 8. 2 1 2, 2 4 8. 22 इंटू 4 जर केले तर आन्सर येते 88 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजेच आपला एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD हा किती आला, 88 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणून शेवटी आपण लिहून घेऊया एरिया ऑफ ट्रॅपेझियम ABCD इज 88 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवला. यामधला दुसरा प्रश्न आहे लेंथ ऑफ द 2 पॅरलर साइड ऑफ ट्रॅपेझियम. परत ट्रॅपेझियमच्या 2 पॅरलर साइड दिलेल्या आहे. एक दिलेली आहे 8.5 आणि दुसरी दिलेली आहे 11.5 आणि तिची हाईट दिलेली आहे 4.2. आता हा डेसिमल पॉईंट मध्ये आणि परत आपल्याला काय करायचं आहे, एरिया फाइंड करायचा आहे ट्रॅपेझियमचा. ज्या ज्या गोष्टी अगोदर दिलेल्या आहे प्रश्नामध्ये त्या त्या गोष्टी लिहून घेऊया. सर्वात अगोदर लेंथ दिलेली आहे, लेंथ ऑफ 2 पॅरलर साइड ऑफ trapezium are 8.5 centimeter and 11.5 सेंटीमीटर. त्यासोबत आपल्याला काय दिलेली, हाईट दिलेली आहे जी आहे 4.2 सेंटीमीटर. आणि फाइंड काय करायचं आहे, एरिया फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम फाइंड करताना आपण नेहमी लक्षात ठेवून राहिलो एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे, जो असतो 1/2 इंटू sum of the length of parallel side into height. ठीक आहे, तर सम करून घेऊया. सम आहे दोन्हींची. पहिले याचे 8.5 प्लस 11.5 आणि हाईट दिली 4.2. 1/2 इंटू
दोघांची जर ऍडिशन केली तर ती येते 20 इंटू 4.2. सॉल्व्ह करूया. 2 1 जा 2, 2 10 जा 20 म्हणून 10 इंटू 4.2. दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर येते 42 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया मिळाला आपल्याला. एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज 42 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. तिसरा प्रश्न बघूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे एक ट्रॅपेझियम आहे जो PQRS आहे. हा आयसोसेलेस ट्रॅपेझियम आहे. ठीक आहे. आयसोसेलेस कशाला म्हणतात? ज्याच्या दोन साईड काय असतात, इक्वल असतात, त्याला काय म्हणतो आपण? आयसोसेलेस. ठीक आहे. ट्रॅपेझियम. त्यानंतर लेंथ ऑफ PQ ही दिलेली आहे 7 सेंटीमीटर. सेग PM ही परपेंडिक्युलर दिलेली आहे सेग SR वर. लेंथ ऑफ SM दिलेली आहे 3 सेंटीमीटर आणि डिस्टन्स बिटवीन टू पॅरलर साइड ती दिलेली आहे आपल्याला 4 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे बघा आपल्याला काय काय दिलेलं आहे. PM दिलेला आपल्याला 4 सेंटीमीटर, म्हणजे QN ही सुद्धा किती राहणार आहे? 4 सेंटीमीटर. PQ दिलेली आहे आपल्याला 7 सेंटीमीटर आणि MN ही सुद्धा किती राहणार आहे? 7 सेंटीमीटर. त्यासोबत SM ही काय आहे? इक्वल आहे NR ला. तर SM जर 3 आहे तर NR सुद्धा किती होऊन जाईल? 3 होऊन जाईल. मग आपण जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते अगोदर लिहून घेऊया. एक PQRS हा काय आहे? ते एक आयसोसेलेस ट्रॅपेझियम आहे. त्यानंतर आपल्याला काय काय दिलेलं आहे? आपल्याला लेंथ ऑफ PQ दिलेली आहे 7 सेंटीमीटर. लेंथ ऑफ SM दिलेली आहे आपल्याला 3 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ PS ही कशी आहे? लेंथ ऑफ QR एवढी आहे. CS ही काय आहे? QR या दोन्ही साईड काय दाखवलं आपल्याला? सारखे समान दाखवलेले, इक्वल दाखवले. त्यासोबत आपण काय केलेलं आहे? आपण एक ड्रॉ केलेला आहे. QN हा परपेंडिक्युलर कशावर केलेला आहे? साइड SR वर. बघा SR वर हा काय केलेला आहे आपण? QN हा एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला. चला तर मग घेऊया समोर. डिस्टन्स बिटवीन पॅरलर लाईन हे आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये दिलेलं आहे. गिवन कॉन्स्टंट म्हणजे देअरफॉर QN हे किती राहणार आहे? 4 सेंटीमीटर. म्हणजे PM जर 4 सेंटीमीटर आहे तर QN सुद्धा किती राहणार आहे? 4 सेंटीमीटर राहणार आहे. त्यासोबत मग समोर लिहूया आपण इन राईट अँगल ट्रायंगल जो आहे ट्रायंगल PMS अँड ट्रायंगल QNR हे दोन काय आपले राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि यांच्या हायपोटेनियस जे आहे त्या सुद्धा काय होत आहे? ह्या कॉंग्रंट राहणार आहे. पहिली हायपोटेनियस आहे PS ही कॉंग्रंट राहणार आहे हायपोटेनियस QR ला. साइड आपण म्हणू शकतो PM ही सुद्धा काय राहणार आहे? कॉंग्रंट राहणार आहे साइड QN ला. अजून काय दिसत आहे? अजून मग यावरून आपण म्हणू शकतो की ट्रायंगल PMS हा काय कॉंग्रंट ट्रायंगल आहे. कशाचा? तर ट्रायंगल QNR च्या. कशावरून? तर बाय हायपोटेनियस साइड टेस्ट असं आपण त्याचं एक रिझन लिहू शकतो इथं. बाय हायपोटेनियस साइड टेस्ट. हायपोटेनियस साइड टेस्ट नुसार काय आहे? ते दोन्ही कॉंग्रंट आहे. ठीक आहे. समोर लिहू शकतो आपण लेंथ ऑफ NR ही इक्वल आहे लेंथ ऑफ SM च्या. हे काय करस्पॉन्डिंग साइडचे आहे कॉंग्रंट ट्रायंगल आहे असं त्याचं एक रिझन आपण त्याच्यासमोर इक्वल लिहू शकतो. ठीक आहे. त्यासोबत लेंथ ऑफ NR ही किती दिलेली आहे? 3 सेंटीमीटर दिलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या व्हॅल्यू मिळालेल्या आहे. आता आपण समोर लिहूया एक PMNQ इज हा रेक्टँगल कन्सिडर करूया. लेंथ ऑफ MN हा इक्वल आहे PQ सोबत आणि MN किती आहे? 7 सेंटीमीटर. म्हणजे PQ किती झाला? तो सुद्धा झाला 7 सेंटीमीटर. ठीक. त्यासोबत लेंथ ऑफ SR इज इक्वल टू लेंथ ऑफ SM. म्हणजे बघा आकृतीमध्ये बघा S पासून R पर्यंत ही काय आहे ते आपण बघून राहिलो. SR काय आहे? तर SM
प्लस लेंथ ऑफ एम एन प्लस लेंथ ऑफ एन आर, या तिन्ही याचं जर सम केलं तर आपल्याला काय मिळते, एस आर मिळते. तर ही एस एम झाली 3, एन एन झाला 7 आणि एन आर सुद्धा किती झाला 3 झाला. आणि तिघांची जर सम केली तर ती किती झाली 30 सेंटीमीटर, म्हणजे लेंथ ऑफ एस आर मिळाली आपल्याला 30 सेंटीमीटर. चला तर मग त्या आकृतीमध्ये एस आर मिळाली आपल्याला 30 सेंटीमीटर, ती किंवा आपला 7 हाईट आहे आपली 4 सेंटीमीटर. म्हणजे अशा प्रकारे काय झालं आपल्याला त्याचे ज्या व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होत्या त्या आपल्याला व्हॅल्यू मिळालेल्या आहे. म्हणून आता आपण शेवटी लिहूया एरिया ऑफ ट्रॅपेझियम, जो काढण्यासाठी फॉर्म्युला असतो 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलर साइड इंटू हाईट. 1/2 इंटू त्यांच्या दोन साइड, पहिली साइड आपण कन्सिडर करूया पी क्यू प्लस दुसरी साइड एस आर आणि त्याची हाईट जी आहे ती कोणती आहे, पी एम हाईट आहे. 1/2 इंटू, ठीक आहे. आता 7 प्लस 30 पी एम ची व्हॅल्यू आहे 4, म्हणून 1/2 इंटू 20 इंटू 4, 2 1 2, 2 2 4, म्हणजे राहिलं काय तर 20 इंटू 2 राहिले. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येते 40 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे देअरफॉर एरिया ऑफ ट्रॅपेझियम, ज्याचं नाव आहे पी क्यू आर एस, हा किती आहे, ही इज 40 स्क्वेअर सेंटीमीटर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट 15.3 चे 3 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहे.